प्रेज लॉर्ड. आपण एक मलाकीचं वचन काढूया. पण मलाकीचा अगोदर लूक ऋषी वर्तमानाचा 6वा अध्याय 38 वचन वाचूया. लूक ऋषी वर्तमान 6वा अध्याय. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीट भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. प्रेज लॉर्ड. काय हालेलुया. सांगितलं? द्या म्हणजे तुम्हाला दिले द्या जाईल. म्हणजे दिले जाईल. चांगलं. आता काय द्यायचं? प्रत्येक गोष्ट हा? स्वतःला वेळ द्या. स्वतःला दे. सगळ्याला वेळ देतो आपण. काय करतो? सगळ्याला वेळ देतो आणि स्वतःला काय देत नाहीये. हा, शेजारचा कुणी घरचा असला का कुणी आजारी, त्याला आजाराला त्याला सगळं काय करतो, त्याला दवाखान्यामध्ये नेतो, हॉस्पिटलमध्ये नेतो, सगळं करतो. स्वतःसाठी स्वतः दवाखान्यात जात नाही, स्वतः हॉस्पिटलमध्ये जात नाही. पण एक परिस्थिती अशी येते की डॉक्टर म्हणतात आता काय नो गॅरंटी आहे. असं काय करायचं? स्वतःला वेळ द्यायचा. असं करायचं का कधी? नाही. काय करायचं? स्वतःला पण स्वतःला काय करायचं? वेळ द्यायची. देवाला द्यायची वेळ. प्रेज Yes. लॉर्ड. काय करायचं? देवाला वेळ. जर त्याला म्हणा देवाला वेळ द्यायची. देवाला वेळ द्यायचीच नाही. द्यायची. द्यायची का नाही? द्यायची ना. आहे का माझ्या बरोबर? हालेलुया. दहा इकडे बघा मग. Praise काय the Lord. द्यायचं? वेळ द्यायची. वेळ द्यायची. स्वतःच काय करून घ्यायचं आहे? धारण करून घ्यायचंय. द्या म्हणजे दिले जाणार आहे. काय द्यायचं आहे? वेळ द्यायचा. देवाला वेळ द्यायची आहे. देवाच्या आराधनेला वेळ द्यायची आहे. देवाच्या वचनाला काय द्यायचं आहे? वेळ द्यायची. तारणाला वेळ काय करायचे? तारण द्यायचं आहे. काय करायचं? तारण. तारण फक्त स्वतःच घेतलेलं, स्वतःच काय करत आहे? स्वतःच काय करत आहे? कुलूप लावत आहे. दुसऱ्याला काय करत आहे? चावी द्यायचं नाहीये. स्वतः काय करायचं? तुम्हाला तारणाच्या किल्ल्या द्यायच्या आहे. प्रेज लॉर्ड. काय द्यायचंय? तारणाचे किल्ले तारणाच्या द्यायचे. जर त्याला म्हणा तारणाचे किल्ले द्यायचे. किल्ले द्यायचे. अरे बोला ना, तारणाचे किल्ले द्यायचे. त्याला म्हणा द्यायचे का नाही? द्यायचं का नाही? किल्ली देतच नाही आपण. आपल्या स्वतः जवळ जपून ठेवतो. लॉकरचे सगळे लॉक तुम्हाला माहिती. हा, Yes. लॉक सगळे तुम्हाला माहिती. दुसऱ्याला द्यायचे नको नको. त्याला कशाला जाऊ द्यायचं स्वर्गामध्ये? मीच जाईन स्वर्गामध्ये. माझ्याकडेच किल्ली. मी कशाला सांगू त्याला सुवार्ता? मी कशाला आणू त्याला? हा, मी आणलेले ते लोक. कोणी आणलेले? मी आणलेले. एक सिस्टर होते. मी आणलेले लोक त्याच्याकडे कशाला आणू मी प्रार्थनेला? असं आहे का? नाही. अरे तारणाची किल्ली काय करायची? वाटायची आहे. आमेन. हालेलुया. बोला ना. वाटायची. बोला बोला बोला. म्हणा तारणाची किल्ली वाटायचंय. वाटायची. आलेले शेजारच्याला म्हणा वाटायची. वाटायची. अरे वाटायची का नाही? वाटायची. हा, बोला ना मग शेजारच्याला म्हणा वाटायची. वाटायची. आहे. स्वतःच तारण झालं. हे बघा, हे परमेश्वराने सांगितलेलं आहे बरं का, लिहून ठेवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. काय करायचंय? तारणाची स्वतःच किल्ली तारणाची किल्ली घेतलेली आहे. पण तारणाची किल्ली काय आहे? दुसऱ्यांना पण काय करायची? द्यायची आहे. आमेन. तुम्हाला हालेलुया. प्रार्थना येते, दुसऱ्यांना पण काय करा? प्रार्थना शिकवा. शिकवा. तारणाच्या किल्लीविषयी आपण प्रगटीकरणाचा पहिला अध्याय आणि 18 वचन वाचूया. लोक आत्महत्या करत आहे. मी हा? मिळवतो. त्याला जबाबदार तुम्ही आहे. कोण जबाबदार आहे? बोला ना. आपण जबाबदार. बोला बोला बोला. आपण जर जबाबदार. तुम्ही तारण दुसऱ्याला देत नाहीये तर हे सगळ्यात मोठं काय आहे? पाप आहे. तुम्ही आशीर्वादित नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारण काय करायचंय? वाटायचं. वाटायचं. द्या म्हणजे दिले जाईल. दिले जाईल. हालेलुया. द्यायचंय. काय द्यायचं ते शिकवतो मी तुम्हाला. Praise the जर Lord. तुम्ही देत नसेल तर तुम्ही काय नाही, आशीर्वादित नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मलाकीच्या पुस्तकामध्ये पण सांगितलंय. कुणीतरी मलाकी काढा आणि मी कुणीतरी थांबा तुम्ही एक वचन तू त्याच्यात राहू दे. मलाकी काढूया आपण. मलाकी याचा 3रा अध्याय आणि 10 वचनामध्ये जर तुम्ही देत नाहीये, कसं द्यायचंय? 6व्या अध्यायामध्ये लूक ऋषी वर्तमानाचा 6वा अध्याय 38 वचनामध्ये सांगितलं, ज्या मापाने काय म्हणलेलं आहे? चांगले माप दाबून. काय वाचना वचन ते? हा, द्या म्हणजे तुम्हाला दिले द्या जाईल, म्हणजे तुम्हाला दिल्या जाईल. चांगले माप दाबून. चांगले माप द्यायचे. पहिला तरी काय होतं? प्रमाण होतं, 10वा भाग होता. पण आता कसं आहे? अनलिमिटेड आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. लोक जागे आहेत. हालेलुया. कसं द्यायचं आपल्याला? अनलिमिटेड. तुम्ही दान देत नाहीये, तुम्ही दशमांश देत नाहीये, कोणाचं
घेत नाहीये तर तुम्ही कसे आहे? शापित आहे म्हणा शेजारच्याला. शापित आहे. म्हणा शापित आहे. शापित आहे. हा, तुम्ही देत नाहीये म्हणून काय नाहीये? सक्सेस नाही. शापित आहे. दुसऱ्यांना पण देऊ देत नाही. काही पास्टर लोक बघा, आम्ही दान घेत नाही, आम्ही दशमांश घेत नाही. तू पण शापित आहे आणि तो व्यक्ती पण कसा आहे? शापित आहे. म्हणजे तुला काय कशाची किल्ले दिलेले वचन दे दुसऱ्याला. Praise the Lord. Amen. तू प्यारायचं दुसऱ्याला शिकव, तू दान दशमांश द्यायचं शिकव. अनलिमिटेड बोललेला आहे. Praise the Lord. Hallelujah. काय म्हटलं? द्या म्हणजे काय म्हटलं? बोला ना. दिले जाईल. द्या चांगले म्हणजे माप काय? दाबून वाच रे, द्या. वाच ना. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. द्या चांगले म्हणजे माप दाबून. तुम्हाला दिले जाईल. शेजारच्याला म्हणा, द्या म्हणजे तुम्हाला द्या दिले म्हणजे जाईल. तुम्हाला दिले जाईल. बोला ना मोठ्याने. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून. आणि काय सांगितलं? चांगले माप दाबून. चांगले माप दाबून. कोणचं माप म्हणलेलं आहे? चांगलं माप म्हणलेलं आहे. काय करायचं कसं काय? चांगल्या मापामध्ये दाबून भरायचं आहे. Amen. Hallelujah. अनलिमिटेड बोलले. आता पहिलं तरी Unlimited. लिमिट होतं. मला की 8 मध्ये 10 मध्ये सॉरी 3:10 मध्ये 3:10 मध्ये 10वा भाग द्यायला लावलेले. पण इथं काय सांगितलं आता? अनलिमिटेड. अनलिमिटेड. दाबून. कसं द्यायचंय? दाबून. अनलिमिटेड. शेजार म्हणा अनलिमिटेड. अनलिमिटेड. अनलिमिटेड पाणीपुरी खातात. कुठं अनलिमिटेड असलं तिथंच पळतो लगेच. एकावर एक फ्री. अरे तुला फसवते ते, एकावर एक 20. काय करते ते? तुला फसवते ते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला फक्त देवाच्या दारामध्ये तुम्ही फसणार नाहीये. आमेन. किती लोक माझ्या बरोबर Praise the आहे? Lord. Hallelujah. इथं अनलिमिटेड आहे म्हणजे आहे. देव म्हणला मी शिग भरून देणार आहे. घेणाराचे काय बिंदू मात्र काय नाही, फरक होणार नाहीये. गाडी मात्र फरक होणार नाही. तो कसा देणार आहे? चांगलं ओव्हरफ्लो. कसं देणार आहे? शिग लावून. द्यायचं बुट्ट एवढं आणि म्हणायचं शिग भरून दे. आपल्या इकडचे खोरे असे आहेत. याव द्या. अमेरिकेचे खोरे कसे आहेत? घ्या. घ्या, भरभरून घ्या, म्हणून आशीर्वाद. भरभरून घ्या. आणि आपण हा नाही. आणलं. देवाकडे आले, मला काही भेटलं नाही. देवाकडे आले, मला काही भेटलं नाही. आले मला, अरे पेर ना पहिलं, पेरलं तर उगव ना. दाबून दाबून पेर ना. बुट्ट बुट्ट पेरित. दान पण देताना बुट्टच दान. काय काय ठिकाणी मध्ये 1 रुपये दान टाकतात, अजून 2 रुपये टाकतात. सुट्टी करून. अरे तुमचं दान कसं असलं पाहिजे? हा, बरोबर. काय म्हणलं सांगितलं त्याच्यामध्ये? चांगलं माप माप दाबून. दाबून. चांगलं. हलवून दाबून. आलू. लहान लेकरं पण शिका. आईने जर दिले नाही 5 रुपये 10 रुपये, त्याला म्हणा तूच टाक म्हणा. मला नाही टाकायचं. Yes. कोणतं माप सांगितलंय? चांगलं माप दाबून. वाच तू चल. 6:38 होते. लूक 6:38. ती काढीन ती विचारली ती. तिचं तोंड ऐका. बाकीच्यानी बायबल आणत नसेल तर तिच्या पहा आणि डोळे उघडा आणि आणा. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप. दाबून. काय म्हणा आता? म्हणा स्टाईल कर. चांगले माप. चांगले माप. चांगले माप. चांगलं माप. किती पेन देतोय परमेश्वर तुम्हाला आणि तुम्ही टोपण आणतात. परमेश्वर मोठा पेन देतो तुम्हाला आणि तुम्ही टोपण आणतात टाकायला. Yes. चांगले काय? नाही. देवाकडून का? देवा दे ना. शाहरुख खान वाणी. कित काय भेटत? भेटलं का? पास्टरचा फोन वा. बिझी, ब्लॉक लिस्टला. पास्टरचा फोन कसा कुठं? नीट बसा. पास्टरचा फोन कुठं आहे? ब्लॉक. ब्लॉक लिस्टला. नको ते मागतील ना. मग आम्ही कशाला मागू तुला? मला काय करत आठली? देव आहे, देव. अरे मला सांभाळणार देव आहे. आमेन. तुला देतोय परमेश्वर. तू येतोय इथं आशीर्वाद घेतोय, घरी जातोय, भरभरून तुला पैसा भेटतोय, भरभरून तुला सगळं काही होतं. कस काय होतं की परमेश्वर ज्या वेळेस तुम्ही इथं उडी मारताय बेतसदा तळ्यामध्ये, ज्या वेळेस तुम्ही उडी मारता त्यावेळेस परमेश्वर का अनेक प्रकारचे काय करत आहे? आशीर्वाद देत आहे. 38 वर्ष दुखण्याकाराने बेतसदा तळ्यामध्ये काय केली? कोणाचं ऐकून उडी मारली? येशूचं येशूचं ऐकून. ऐकून. अरे उडी मारली का? पण नाही मारले. मारली. त्याला टाकायला कुणी नव्हतं. त्याला टाकायला कुणी नव्हतं. येशू आला. येशू त्याला काय वाटला? उठ. उठ.
उठ आणि चालू जाय निघ. आणि चालू लाग जाय. तेव्हा तर चालू लागलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं येता तुमची कोणासाठी भेट होते करा असं येशू सांग. येशू सांगते काही नसलं तर तुम्हाला भेटतं. येशू होतं जाय तू आशीर्वाद येते. Hallelujah. Praise the Lord. Yes. कुणी आमेन म्हणलं नाही आमेन कुणी आमेन म्हणलं नाही आमेन हा आमेन मग आता द्यायची किल्ली कोणाकडे आपल्याकडे. वाचा ती वाचा किल्ली 18. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ मी आहे. युगानुयुग कसा आहे जिवंत आहे. ओ देव काय म्हणत आहे? मी युगानुयुग कसा आहे? जिवंत आहे. मग तो जिवंत आहे युगानुयुग तर तुम्ही आणि मी कसे राहणार आहे? युगानुयुग तुम्ही आणि मी पण कसे राहणार आहे? जिवंत राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. युगानुयुग जिवंत आहे. Praise the Lord. पहा मी युगानुयुग जिवंत आहे. किल्ली देतच नाही द्यायची. आपण पण नाही द्यायचं लेकराला म्हण तू पण नको देऊ. मी पण आशीर्वादित नाही होणार तुला पण आशीर्वाद नाही देणार किल्ली देणारच नाही मी. किल्ल्या जपून ठेवल्या झुमका केला. झुमका लावून ठेवते तिथे किल्ल्या. तारणाची किल्ली इथंच लपवली. कोणाला द्यायची? हा द्यायचं काय इथंच लपवलं. अजून काय? वेगवेगळं. अरे बोला ना तुम्ही जरा मला द्या ना सांगा ना काय तुमच्या डोक्यातून आयडिया येतात काय येतं तुम्ही सांगा ना मला. लपवून ठेवलं. लपून हा ठेवलं. लपून ठेवतं द्यायचं काय? सगळ्या किल्ल्या काय करून टाकले तर झुमका करून ठेवलाय. हम्म. काय करायचंय? द्यायचंय. द्यायचंय. हा द्यायचंय. किल्ल्या वाटा. Praise the Lord. तुमच्यातून कोणीतरी शिकलं पाहिजे. आणि किल्ल्या वाटताना काय असेल ढळढळ वाटू नका. तारण द्या तुम्ही. Yes. तारण गपचित द्या. आमेन काय करा देताना पण दान दशवंश पण कसं द्या गुप्त द्या. म्हणा गुप्त द्या. शेजारच्याला म्हणा गुप्त देत जाय जरा. काय काय लोक देतात ना सगळीकडे डागा वाजी देत. आम्ही फॅन दिला आम्ही टीव्ही दिला आम्ही असं दिलं इकडं तिकडं नाव लिहितात. असं स्तब्ध बस असं काय लिहितात नाव देतात. आशीर्वाद गेला तुझा. कसं द्यायचंय? गुप्तपणे चावी पण कशी द्यायची? गुप्तपणे द्यायची. गुप्त द्यायची. तुम्ही काय करतात ते कसं करायचंय? प्रार्थना पण कशी पाहिजे? गुप्त प्रार्थना. प्रार्थना कशी पाहिजे? गुप्त प्रार्थना. हा दान दशमांश पण कसं द्यायचंय? गुप्त. अरे मत्ते मध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड कसं द्यायचं आहे? गुप्तपणे. एकाला तू तू तिथंच थांब. चला मत्ते कृषी वर्तमान काढा. मी काढतो तुमच्यासाठी. चला हा 6 वाद आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय गुप्त दान धर्म गुप्त प्रार्थना. गुप्त प्रार्थना गुप्त उपास. गुप्त धर्मचरण गुप्त उपास. आणि गुप्त उपास. तुम्हाला काय द्यायचं कसं द्यायचंय? गुप्त द्यायचं आहे. आमेन. हालेलुया. चाव्या लपू नका. तुम्ही आशीर्वादित व्हायचं दुसरा कसा दुसरा कॉर्डात सगळ्यांनी तसं पाहिजे का? नाही. तारण तुमच्याकडे. तारण तुम्हाला प्राप्त झालंय. काय द्यायचं तुम्हाला? तारण तारण. द्यायचंय. आज लोक मारतात. लोकांचं काय काय होतं कालची बातमी ऐकली तिकडं तुम्ही. हा कारण नाही भेटलं. मुलगा आणि दोघं आई वडील मेले. मेले ते. Praise the Lord. आज त्यांना प्रभू माहित असतात. तारणाची किल्ली तुम्ही दिली असती. हा आज कितीतरी लोक मारतात. हा तुम्ही देतच नाही त्यांना. Yes. नको नको काय करते नको 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 घाबरत येत लाजत येत. असं पाहिजे का? नाही. बोला ना शेजारच्या सगळे उभं राहू आपण. काय सांगितलं त्या वचनामध्ये? वाच बाळा परत. द्या म्हणजे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. दिले जाईल. चांगले माप. दाबून. चांगले माप दाबून. आवडत नाही. एक मिनिट आवडत नाही चांगलं. स्तोत्र संहिता 34:8 मध्ये काय सांगितलं? परमेश्वर किती चांगला आहे. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे तर चांगले माप. Yes. कोणचं माप असलं पाहिजे? चांगले माप. चांगलं माप. चांगलं माप द्यायला आवडत. प्रेज द लॉर्ड. आज दिलं का वर्ष काय करायचं? द्यायचंच नाही. द्यायचं नाही. दर महिन्याला देत चाला. दर हप्त्याला देत चाला. प्रेज द लॉर्ड. देतच चाला. Yes. काय करा पेरणी पेरणी करतच करत चाला. चाला. Yes. आणि काही लोक त्याच्या विषयच म्हणतात पण त्याच्या विषय पण नाही. प्रार्थना द्या. प्रेज द आराधना लॉर्ड. द्या.
आराधना द्या. बोला ना. आराधना पण द्या. शेजारचा जर गपचित राहिला त्याला म्हणा ना, ए तू का आराधना करत नाही? Yes. हा, शेजारच्याला म्हणा ना, तू का हालेलुया बोलत नाही? द्या ना. आमीन. हा, शेजारचा मरायला लागलाय, त्याला म्हणतो आपण मरू द्या आला, नाही. आणि आपण त्याला तारण देत नाही. आरोग्य द्या ना येशूच्या नावामध्ये. Praise the Lord. आमीन. हालेलुया. काय म्हटलं? येशूच्या नावामध्ये. या क्षेत्र पण 5 मध्ये काय म्हटलं? त्याला बसलेल्या चापकाच्या वळाने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. 10:19 मध्ये म्हटलं, पहा मी तुम्हाला सापांना विंचूला तुडवण्याचा व शत्रूवरच्या सर्व सर्व शक्तीवर तुम्हाला अधिकार दिले. त्याने काय सांगितलं त्याचं वचन? रोग्यास बरे करा. आमीन. हालेलुया. द्या ना, द्या ना त्याला, द्या. स्वतः झुमका लावून ठेवलंय इथं, देतच नाही. गाडीचं जमतं. झुमकेवाली बन जाओ, झुमक्यावाला बन जाओ, असं आहे का? नाही. काय केलं पाहिजे? द्यायला पाहिजे. द्यायला शिकायचं. आरोग्याची किल्ली. प्रेज द लॉर्ड. काय लोकांच कर असं पाहिजे का? काय केलं पाहिजे? द्यायचं. द्यायचं. Direct. लहान लेकरांनी पण द्यायला पाहिजे. हम्म. बघा एकमेकाकडे देत जाय जरा. अरे बोला ना एकमेकीला. देत जा जरा. आलिशाच्या काळामध्ये, आलिशाच ना, हा. कोणाला लहान मुलीने कोणाला नामाला पकडून नेलत? लहान मुलीला पकडून नेलं. हा, नामाला इली. सुवार्ता. नामानाला काय केलं? त्याच्या नामानाच्या बायकोला तिने काय केलं? चावी दिली. सुवार्ता सांगितली की आमच्या इकडं इस्रायल मध्ये एक संदेश आहे, त्याच्याकडे तुम्ही त्या नामानाला घेऊन जा. उभा राहोय. नामान गेला ना तिथं, नामान लगेच काय केलं? त्या पुरीने किल्ली दिली. किल्ली दिल्यानंतर तो लगेच गेला. लगेच तिथं गेल्यानंतर तिथं त्याला वाटलं आलिशा काय करीन त्याच्याकडे. आलिशा काय त्याच्याकडे गेला नाही, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आणि आलिशा म्हणला, त्या सेवकाला पाठवलं, जाय त्याला सांग या दिनामध्ये 7 वेळेस डुबकी मार. त्याला राग आला ना, तो असं काय माणूस आहे, मला वाटलं मला जवळ घेईन, डोक्यावर हात ठेवीन. मग तो सेवक म्हणतो, अहो अवघड नाही सांगितलं. काही त्याने आपल्याला अवघड सांगितलेलं नाहीये म्हणे. सेनापती त्याने आपल्याला काय, सेनापतीचे का? नामान कोण आहे? सेनापती. हा, मग सेनापती त्यांनी काय अवघड सांगितलं? डुबकी तर मारायला लावली. मग लगेच ऐकलं त्यांनी आणि डुबकी लावली. जर तुम्ही सांगताल एखाद्याला आरोग्य भेटेल. एखाद्याच्या जीवनामध्ये कार्य होईल, तो ऐकेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ऐकायला आलंय का नाही? प्रेज द लॉर्ड. हात कुठं गेले? हालेलुया. कानावर येऊ द्या ना. मग ऐकेल. तुम्ही सांगितलं तर ऐकेल. करा ऍक्शन. सांगितलं तर ऐकेल. सांगितलं तर ऐकल. बोललं तुम्ही तर- खायचं, तेलकट खायचं, तुपट खायचं, सगळं खायचं. दुसऱ्याला काही सांगायचंच नाही, दुसऱ्याला काही द्यायचंच नाही, देतच नाही. अजूनही ती सवय. कुणी आला तरी त्याला धुडकं देऊन पाठी देत. कशाला येतील तुमच्या दारामध्ये लोक? नाही येणार. पाणी सुद्धा देत नाही तुम्ही. हा, जेवण करा, अतिथी करा, लोकांच्या पुढं पुढं करा, पाहुणचार. पाहुणचार करा. तुम्ही लोकांचंच करते. पास्टर दिसले का गायब, घर बंद होते त्यांचे. पास्टर दिसले का लांबून कशाला आले काय माहिती. आता नुसतं जेवण करा आणि जा पळा तुम्ही. अरे पण त्यांना काय गाडीत पेट्रोल आहे का नाही? हा, त्यांना घर बीर आहे का नाही? नुसते जेवण करा आणि जा. हा, काय करा? प्रत्येक गोष्ट खाऊ घाला कोणाला तरी, द्या. Yes. देत चाला जरा. Yes. कोणाला द्यायचंय? देवाला पाहुण्याला द्यायचं. पाहुण्याला घेतला का की मोठा टिप घ्यायचा. आणि सेवकाला, सेवकाचा वाढदिवस असला तर काही फोटो नाही ठेवायचा, काहीच नाही ठेवायचं. प्रेज लॉर्ड पास्टर. असं आहे का? नाही. बरं, एकमेकाकडून पाहून म्हणा. असं आहे का? नाही. काय द्यायचंय? बसा खाली. द्यायचे. द्यायचं का नाही? चावी द्यायची. हा, बाहेरच्याला भरपूर पैसे उधळायचे, पास्टरला चहा नाही पाजायचा. आज चहाचा दिवस, आज काय माहिती कोण चहाला व द्यायचं कोणाला. बाहेर पाहून आला का त्याला चला ना भेळ खायला. मग भेळ खायला चला, लाडू खायला चला, मटण आणतो, बिर्याणी करतो, भारीतला तांदूळ आणतील, कोलम आणतील. काय करतील? आणि पास्टर आल्यावर साधा तांदूळ, साधी याची बिर्याणी करा. कुणी कुणी तर नको, कशाला उगत त्रास, जातील काळा चहा पिऊन. अरे तुम्ही काय दिलंय तेच उगवणारे. चांगलं वाद तुम्ही दाबून. काटे पेरलं तर, टमाटा पेरलं तर काय उगवणार? गाजर उगवणार आहे काय तिथं? तुम्ही काळा चहा पेलं तर तुम्हाला काळा चहा भेटल. बरोबर आहे का नाही? शेजारच्याला म्हणा काळा चहा चांगलं आहे, फायद्याचं आहे. फायद्याचं आहे, एक्झाम्पल दिलं. पण तुम्हाला फायदा नाही होणार.
मला हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? काय म्हटलं? चांगलं माप दाबून. चांगलं. परमेश्वर कसा आहे? चांगलं आहे. म्हणा शेजारच्याला म्हणा आपला देव चांगला आहे. आपला देव चांगला आहे. परमेश्वर किती चांगला आहे. परमेश्वर किती चांगला आहे. तुम्हाला अनुभव घेतात आणि खोट्यावानी वागतात. हम्म. काय करतात? अनुभव घेतात आणि कशावानी वागतात? खोट्यावानी. खोट्यावानी वागतात. जातं व्याजावाल्याचं. मग किती बिल येतो ना, कधी 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 बिल वाढव येतो. मग देवाचं नाही देत ना. लाईट बिल वाढ. मग लाईट बिल वाढव येतो. तिकडं काही काही लोक इतके भामटेत, लाईटी चोरून खातात, लाईटी चोरतात, आकडा माप. आकडा टाकतात. आकडे टाकीत असेल तर बंद करा. स्वतःची काय करा? लाईट घ्या. मीटर घ्या. काय करा? मीटर. मीटर घ्या. लाईट चोरू नका. प्रेस लॉर्ड. कसं द्यायचंय आपल्याला? चांगलं माप दाबून. चांगलं द्यायचंय. तुम्ही पाहुण्यांना चांगलं पेरताना सेवकासाठी पण काय करा? चांगलंच करा. सगळ्यासाठी पण चांगलं करा. चांगली हजाराची साडी पाहुण्यांना. आणि पास्टरच्या बायकोला कोणची साडी? 50 रुपये. आयरची साडी. एका ठिकाणी गेलो होतो मी. साडी. एका ठिकाणी आदर तिथं केलं आमचं. हिला एक साडी दिली, अशी साडी दिली ती साडी आयराची साडी. आयराची साडी कुठं टाकतात? फेकून देतात. बोला ना, काय देतात? ते लोक खरंच आशीर्वादित झाले असतील का? हा? काय करायचं ना, उत्तम करा, बेस्ट करा. काय करा? बेस्ट. बेस्ट करा. असं देऊ नका, करूच नका. करूच नका. देवाला तुमची परिस्थिती माहिती. शेजारच्याला म्हणा देवाला तुमची देवाला परिस्थिती तुमची परिस्थिती. म्हणा. विधवा स्त्रीने 2च टॉल्या टाकल्या. 2 टॉयलेट टाकले. कशा दिल्या? बेस्ट. क्वालिटी किरिंग काटा. चांगली. किरिंग काटा. कशी दिली? किरिंग काटा. शेजारच्याला म्हणा किरिंग काटा. बेस्ट दिली म्हणा, उत्तम दिले. बेस्ट दिलं. बेस्ट. टॉल्या अख्ख्या तिचं आयुष्याचं काय केलं? तिचं हप्त्याचा पगार काय करून दिला? टाकला direct. टाकून दिला. दिला ते नाही म्हणून ती आशीर्वादित. प्रेज द लॉर्ड. प्रेस लॉर्ड. आता आपल्याला कसं द्यायला शिकवलं परमेश्वराने? चांगलं चांगलं माप दाबून. अनलिमिटेड. अनलिमिटेड. 10 भागच द्यायला नाही लावलं तुम्हाला. Unlimited. सगळं. काय लोक म्हणते 10 भाग द्यायचं. त्याचे पाकिट घेतात 10 भाग. सगळीकडे मिरवतात पाकिट असं. सगळीकडे दाखल. खडखोड खोडखड काढ सगळ्याला आवाज ऐकतो. कशाला पाहिजे नाही? नाही. पेन द्या, कागद हा? द्या, वही द्या. हा. काय करायचं ते कसं सांगितलंय? चांगलं दाबून. गुप्त. गुप्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मला तुम्हाला सांगायचंय काय? आपला परमेश्वराने आपल्याला काय शिकवलंय? द्या म्हणजे दिले जाईल. वाच परत बाळा ते वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. द्या म्हणजे तुम्हाला दिले. तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून. चांगले माप. चांगलं माप काय असतं? चांगलं मापच नाही आपल्याकडं. ते कुठं गेलं काय माहिती? हरवलं ते. चांगलं माप गायब केलंय. चांगलं माप दिलं तर काय काय हुशार असते. खोटं माप या. कुणी गावावाले आले का घरी, लपून ठेवायचं. आपली ती काय म्हणते त्याला माफ करते ते गावाच्या याला आठवा. आठवा. स्वतःचा आठवा देते. कारण की तो मोठा असतो ना, स्वतःचा आठवा देते त्याला. मग तरी मोठं येतं. जास्त आहे. आणि तो समोरचा हुशार असतो, त्याचा आठवा कसा असतो? छोटा असतो. तुम्ही जे पेरताल तेच उगवणार आहे. Yes, hallelujah. कसं आहे? त्याचा छोटा असतो ना, आपला कसा असतो? मोठा. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही घेताना पण मोठं घ्या देताना पण आणि देताना पण काय करा? Amen. Yes. घेताना शाहरुख खानवानी, घेताना दे देवा. आणि देवाला देताना चमच्याने. कोणचा हात असतो काय माहिती? चमचा. मग आज तो श्रीमंत मनुष्यासारखा 2 थेंब तरी टाकायला लाव आज लाजाराला. Hallelujah. देताना कसं देतो? श्रीमंत मनुष्यवाणी. कोणच्या मनुष्यवाणी? श्रीमंत मनुष्य कुठं होता? अधोलोकात. बोला ना. नरकामध्ये, अधोलोकामध्ये येतात. अधोलोकामध्ये म्हणतो अब्रामा लाजाराला पाठव 2 थेंब. पाण्याचं Hallelujah. बुडून पाण्यामध्ये. अरे तू पृथ्वीवर पेरला असत, Yes. तुला 2 थेंबाची काय गरज लागली असते? Hallelujah. तुम्ही जे पेरणार आहे ते तुमच्यासाठी काय होणार आहे? आशीर्वादाचं कारण होणार आहे. हो! सगळ्यात महत्वाचं लाजाराने दुःख भरून पावलेला आहे. हो, तो अब्रामाच्या उराशी आनंद घेत आहे. Praise the Lord. Hallelujah. उत्तम उत्तम तुम्हाला भेटणार. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक गोष्ट मी कायम सांगत असतो. एक म्हातारी होती. म्हातारी काय करायची माहितीये का? कायम चिल्लर पेरायची. काय पेरायची? दर रविवारी चिल्लर पेरायची. आणि एक दिवशी काय झालं, ती म्हातारी मेली.
देवदूत तिला घ्यायला आले. तिला खूप आनंद झाला, मला देवदूत घ्यायला आले. एक स्टोरी फक्त बरं काही रचलेली स्टोरी, ही काय खरी कहाणी नाही. तर तिला वाटलं आता मला देवदूत घ्यायला आले. देवदूताने हात धरला तिचा, चल आता मी तुझं घर दाखवतो. पहिल्यांदा दिसलं तिला हिऱ्याचं घर. कशाचं घर दिसलं? हा, मी दिल्यामुळं किती मोठं, मी दिल्यामुळं मी प्रार्थनेला येत होते, मी द्यायला लागले म्हणून मला आता चांगलं घर मिळायला लागले. देवदूत म्हणे हे घर तुझ्यासाठी नाही, पुढं चल. पुढं सोन्याचं लागलं, ती म्हणजे जाऊ दे आता हिऱ्याचं नाही मिळालं, हे तरी मिळेल. देवदूत म्हणे हे नाही आहे तुला, चांदीकडं नेलं. देवदूत म्हणे हे पण नाही तुला, स्टीलकडं नेलं, लोखंडकडं नेलं. लोखंडानंतर कुठं कशाकडे गेलं? पितळाकड. परत अजून कशाकडे? शेवटी नेलं तिला एक सप्पर दिसलं, कोपी. देवदूत म्हणे हे तुला आहे. ती म्हणे हा मला एवढंच कस काय? देवदूत म्हणे तुझे पेरलंय त्याच्यात एवढंच तयार झालंय. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, तुम्ही जेवढं पेरता तेवढं उगवणार. भ्रमात राहू नका. शेजारच्याला म्हणा भ्रमात राहू नका, म्हणा भ्रमात राहू नका. द्या द्या द्या. माझं घर नाही चालणार, तू मला आशीर्वाद भेटणार आहे. अनलिमिटेड द्यायला शिकवायला सांगितले. काय दिलं, कसं द्यायला लावलेलं आहे? अनलिमिटेड लिमिट नाही आता. दशमांश लिमिट नाही तुम्हाला, 10% नाहीये तुम्हाला, अनलिमिटेड. सरकारचं पण चोरीतो आपण, ते पण देत नाही. इन्कम टॅक्स कधी चोरू नका, द्या. इन्कम टॅक्स भरा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आपण काही सराचं ते काही सराला देतो, देवाचं देत नाही. काही सराचं म्हणजे काय? लाईट बिल भरतो, नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, सगळं करतो. बाया काही सराचं, आणि देवाचं काही देत नाही. म्हणून आपण कशा नाहीये? आशीर्वादित नाही. प्रेज द लॉर्ड. अजून त्या वचनामध्ये आपल्याला ती किल्ली द्यायला सांगितलेले, ते पूर्ण वचन वाचू आपण फक्त एकदा. आता मी मेलो होतो. ती तू थांबतो, ती वाच. घ्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून हलवून. कसं द्यायचंय? हलवून द्यायचंय. हलवायची आपल्याला माहितीच नाही, हलवून द्यायला नाही आवडत. ते एखाद्या वेळेस कसं असतं, एखादी ऐका ना, एखाद्या वेळेस आपण याच्यामध्ये जातो, एखादी आपण पर्स घ्यायला जातो, पर्स घ्यायला जातो, कशी भरभरून असते ना. आपल्याला वाटतं पैशाचं का काय पाहिजे, त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये कचरा असतो. आपण असं हलवून देतो, पोकळ देतो, की त्याच्यामुळं काय नाही, आपल्याला आशीर्वाद नाहीये. प्रेज द लॉर्ड. कसं द्यायचं? हलवून. पुढं शीग भरून. शीग लावतात का नाही? शीग कुठं लावायचा? देवाला म्हणायचं मला शीग भरून दे. काय म्हणायचं? देवाच्या दारात आलो का, देवा मला ₹1,00,000 दे. मग लाखाचा दशमांश दिला का तू इथं? बोला ना. लाखाचा दशमांश देत नाहीये. अरे अगोदर फेर, अगोदर जमिनी पुढे जाते तर म्हणते अशा हात करते. करा, दोन्ही हात करा. तो कसा करतो स्टाईल? जमिनी पुढे जाते तर म्हणते मला दे. काय काय लोक असे, देवा तू मला दे मग मी देते तुला, जेव्हा तू दे मला मग मी देतो तुला. असं काय आहे का? काय करायला लावलं? शीग भरून. अगोदर शीग भरून प्यारा ना. 1 एकर मध्ये एकच गव्हाचा दाना पेरताल का तुम्ही? काय असं त्याचं माप तेवढं पेरतात. मग एक गहू पेरल्यानंतर ती एक ओंबी घेऊन येते, आणि एक ओंबी मध्ये कितीतरी 25-30 नाही जास्त असते, 60-70 त्याच्यामध्ये काय असतात? गव्हाचे दाणे असतात एका बी मध्ये. प्रेज द लॉर्ड. एक झाड लावलं तुम्ही सफरचंदचं, तर एकच सफरचंद येतं का त्याला? किती सफरचंद येतात, बरोबर आहे का नाही? शीग भरून येतात. लिंबाचं झाड किती लोकांना माहिती आहे? काय लोकांना माहिती नाही. काय असं बुट्टा हात नका दाखवू, मोठा हात दाखवा जरा असा चांगला. एक लिंबाच्या बी मध्ये एकच लिंबू येतो का? एक आंटी, त्या आंटी आम्हाला काय म्हणतात, जा तुम्हाला काय लिंब घ्यायचे घ्या तेवढे. सगळ्या फळावर अधिकारी. पण त्यांचे झाड आशीर्वाद येते. कस काय आशीर्वाद येते?
द्या द्या. शीख भरून द्या. Praise the Lord. एका आंटीने दिलंच नाही. सारं किडून गेलं. तिचा आंबे. तिचे आंबे एवढे असे भारी आंबे होते ते किडून गेले ते आंबे. एका आंबा नाही घातला. त्या आंटी मध्ये आमचे एका आंबा टिकला नाही. म्हणलं पहा, म्हणलं तुम्ही विचार करा, म्हणलं आम्हाला दिले कोणचे आंबे? खरं मरं. दुसरे आंबे दिले पडलेले खाली, ते पण दुसऱ्या झाडाची. आणि चांगलं झाड दारा पुढे. कोणतं झाड पुढे? चांगलं झाड दारा पुढे, कलमी आंबे. ते आम्हाला नाही दिले. त्याला असे लपून ठेवले. त्याला काय लावलं? कापडं बांधून. कापड बांधून ठेवले. बाप. देवाच्या दासाला दिलं असतं, किडला नसतं. किडलं असतं का ते? देवाला दिलं असतं तर किडलं असतं का? दिलंच नाही. ते किडून गेलं सगळं. परत मला सांगू राहिली. कसं द्यायचंय? चांगलं भरून शीख भरून. दाबून. दोन्ही हात करून म्हणा ना. शीख भरून. हा, शीख भरून. शीख भरून. शीख भरून. शीख भरून. असं नाही. आता सुद्धा गळून जाऊ राहिले. भरून. कसे द्यायचे? असं कर. कसे द्यायचे? शीख भरून. शीख भरून द्यायचे. शाहरुख खान वन्या करू. शीख भरू भरू द्यायचा असं. दाबून. भरून दाबून. कधी तो बर्फाचा गोळा खाल्ला का तुम्ही? किती लोकांनी बर्फाचा गोळा खाल्लाय? दाबू दाबू भरून दे. दाबू दाबू देत होतो. दाबू 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 आपण असतो त्याच्यावानी. काय तो प्राणी तो? कोणतं? कांगारू. आपलं खरं ताई. हरताय नाही, दुसरा तो सस. सस कसं राहतं? त्याचे दोन दात पुढे राहतात. त्याच्यावानी खातो. दुसऱ्याने पाहुणे म्हणून काही लोक एवढे शहाणे आहेत, दुसऱ्याने पाहुणे म्हणून गपचित जेवतात. असाचे जेवतात. मग का ते जेवण कुठं पळून जाणार आहे का? लोकांपुढे खात नाही. कोणची अंधश्रद्धा आहे? प्रेस लॉर्ड. असं पाहिजे का? नाही. हा, सगळीकडे पुढे खा तुम्ही. सारखेच राहा. प्रार्थना करून खा. तुम्ही आशीर्वाद येते. Praise the Lord. आणि प्रार्थना करून द्या दुसऱ्यांना. आमेन. लपू ठेवू नका. लपू नका ठेवून. दुसऱ्याच्या याच्यावर उड्या नका मारू. दुसऱ्याने काय दिलं का ते द्यायचं. त्याच्यात तसंच करायचं का? नाही करायचं. म्हणा स्वतःच द्यायचं. स्वतःच द्यायचं. शीख भरून द्यायचं. शीख भरून द्यायचं. म्हणा दोन नावी. दोन नावे. कोणाकडे होत्या? पेत्राकडं. पेत्र. गुड. कोणाकडे होत्या? पेत्राकडं. पेत्राच्या नावात येशू वाचला. येशू वाचल्याने तिथं संदेश दिला. संदेश दिल्यानंतर येशू म्हटला की तुझे नाव काय कर? पाण्यात हाकर. हाकारल्यानंतर त्याला काय मिळालेलं? भर भरून काय मिळालेलं? आशीर्वाद मिळालेला आहे. पण येशू त्याला म्हटलेला माझ्या मागे ये. सोडून येशूच्या मागे गेला. आपण आशीर्वादाच्याच मागे पळतो. काय का शहाणे लोक आहेत ना, देवाकडून घेतात पळून जाऊ. आणि येतच नाही प्रार्थनेला. तू आशीर्वाद येते का? नाही. नाही. तुम्ही येशू संगती राहिलेले हा आशीर्वाद आहे. तुम्ही येशूच्या आज्ञा पाळता हे आशीर्वाद आहे. आमेन. तुम्ही येशूच्या किल्ल्या, देवाच्या आज्ञा, विधी, नियम तुम्ही दुसऱ्याला देतात. हे काय आहे तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण. लपू नका. लपवायचं का आपल्याला? नाही. देवाच्या आज्ञा लोकांना सांगा. लक्ष द्या. देवाच्या आज्ञा काय करा? लोकांना सांगा. देवाचे विधी लोकांना सांगा. नियम सांगा. तारण दुसऱ्याला सांगा. उद्धार दुसऱ्याला सांगा. स्वतःजवळ लपून ठेवू नका. काय करायचंय? शीख भरून द्यायचं आहे. Yes. दुसऱ्यांना कसं द्यायचंय? शीख भरून. आज्ञा भरून द्या. करा. खरं खरं सांग. भरून द्या. लपू नका. भरून द्या. लपू नका. हा, तारण कसं द्या? भरून द्या. भरून द्या. उपास प्रार्थना भरून. आमेन. प्रार्थना कशा आहे? भरून. भरभरून. या सगळ्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे? भरभरून झाल्या पाहिजे. भरून झाल्या पाहिजे. Praise the शीख Lord. भरून Amen. पुढं काय? शीख भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून घ्या त्याच मापाने ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुमच्या पदरी घाला. त्याच मापाने तुम्हाला भेटणार आहे. आमेन. Praise the Lord. आणि पुढे म्हटलं किंबहुन जास्तही देण्यात येईल. जास्तही देण्यात येईल. आमेन. तुमचं माप शीख भरून असेल तर जास्त तुम्हाला भेटेल. किंबहुन जास्त जास्त भेटेल. जास्त भेटणार आहे. शेजारच्याला म्हणा तुला आज जास्त तुला आज भेटणार. जास्त भेटणार. बिर्याणी आमेन. भेटणार आहे. आमेन. बिर्याणी भेटणार. म्हणा देवाचं वचन भेटणार देवाचं आहे. वचन भेटणार. एवढं खाऊ घालतो तरी काय उगवाना. किती खाऊ घालतो तुम्हाला मी रोज? बळच. बळच जवळ करतो. ये ना बाबा खाय ना.
एवढं रोज संडेला चारतोय मी, एवढं 1-1 घंटा चारतोय. तोंडाला फेस होतं माझे, सांगू सांगू पाणी पिऊ पिऊ चारू राहिलोय मी. ये तू ये इकडे दारा. रोज खाऊ घालतोय मी. खाय ना. लेकरू वाढा ना, रोज खाऊ घालतो. खाना आकर खाना वचन खाऊ घालतो. लवकर या ना, वेळेवर या ना. हा एवढं खाऊ खाऊ घालतो तरी काय सुधरणार. अशी परिस्थिती तुमची आहे का? आहे का तुमची परिस्थिती? म्हणा आजपासून मी तोडून टाकतो म्हणा. आजपासून मी तोडून टाकतो. अरे बोला ना, आजपासून मी तोडून टाकतो. समजलं का नाही? Praise the Lord. मी Hallelujah. एवढं वचन चारतोय तरी दशवंश येत नाही. एवढं वचन चारतोय तुम्ही दान आणत नाही. एवढं तुम्हाला मी सांगतो तुम्ही वेळेवर येत नाही. एवढं तुम्हाला उपासाबद्दल सांगतोय, महिन्यातून सहभागिता घ्या त्यावेळी तुम्ही उपास धरत नाही. म्हणजे तुम्हाला मी चारतोय. काहीच उगवा ना, काहीच उगवा ना. कसे आहे तुम्ही? दुबळे, अशक्त, म्हणा कुपोषित आहे. कुपोषित आहे. शेजारच्याला म्हणा. कुपोषित आहे. पण आजपासून मी निरोगी आहे. निरोगी म्हणा. मी पोहोचलेलं आहे आता. म्हणा पोचलेला मेजवानी सारखा मी बैल आहे. पोहोचलेलं पाहिजे. करा असं. दष्टपुष्ट. मी धष्टपुष्ट आहे म्हणा. दष्टपुष्ट आहे. हा तुमच्यातून काय आलं पाहिजे, काय उगवलं पाहिजे? चांगल्या गोष्टी. चांगलं उगवलं पाहिजे तुमच्यातून. पेरलंय ना तुम्हाला मी, यस पेरलंय ना. यस. मी कोणची गोष्ट ठेवली का तुम्हाला, लपवली का? नाही. तुम्हाला सगळं मी सांगितलेलं आहे. पण आता तुम्हाला काय करायचं आहे? उगवायचंय. उगवायचं. नाही तर मग काय होतं, कुपोषित. कुपोषित लोक कधीच वाढत नाही. नाही वाढत नाही. कुठल्याही वाढ. मग अशी एक व्हिडिओ दाखवला, काही लोक नुसते चर्चेत बदलत राहतात. जोपर्यंत तुम्ही देत नाहीये, स्थिर हो. शीख भरून देत नाही, हलवून देत नाहीये, दाबून. आणि दिलं देवाने तर त्याच्याच मागं पळते, ते लोक आशीर्वादित नाही. पेत्राने काय केलं, पेत्राला 2 नावी भेटल्या. 2 नावी भेटल्या तर त्याच्या नावी मधले मासे कोणाला मिळाले? त्याच्या मित्र कंपनीला पण मिळालेले. तुम्हाला आशीर्वाद भेटतो तर तुम्ही इथंच आणला पाहिजे आशीर्वाद. पुढे आणला पाहिजे. देवाच्या मंदिरात. आता असं पुढे येऊ द्या, इथं. इथं मी येऊ तिकडे सांगायला. इथंच. इथंच आशीर्वाद आणले पाहिजे. पुढे आणले पाहिजे आशीर्वाद. मंदिरात. 2 नावी भरल्या तर पेत्र कोणाच्या माग आहे? येशूच्या तुम्ही मागं. कोणाच्या माग पाहिजे? येशूच्या मागं. देवाच्या माग पाहिजे. Praise the Lord. Amen. उभं Hallelujah. राहा आपण, उभं राहा. तुम्हाला काय आशीर्वाद भेटतात इथंच ते आहे. तुम्ही इथं आणले इथंच पाहिजे. आणले पाहिजे. दुसरीकडे दिले पाहिजे का? नाही. खायचं इथं, भरायचं बिल फाडायचं तिकडं. काही लोक अजूनही चेन्नईला बिल फाडितात. ते चेन्नईचे येतात का तुम्हाला सांभाळायला? नाही. खाऊ घालतात का? याला मी चारू राहिलोय म्हणून हा दष्टपुष्ट आहे. तुम्हाला चारतोय कोण? देव सर. कोण चारतं काय माहिती? मला सांगा ना, म्हणजे तुम्ही काय काय झालं तुम्हाला? कोण चारतंय तुम्हाला? स्थानिक पाळ. म्हणा तुम्ही चारतात. तुम्हीच चारतात. तुम्ही कुठं आलेत खायला? या मंदिरात. देवाच्या मंदिरात. या ठिकाणी म्हणा, या या ठिकाणी, ठिकाणी, या स्थळाला. या स्थळाला. मग आता तुम्हाला काय करायचंय? तिथंच बिल. तिथंच बिल इथं द्यायचं. बिल फाडायचंय. हॉटेलमध्ये खाल्लंय ना तुम्ही? हा Yes. इथं खायचं, बिल फाडायचं चेन्नईला. काय काय लोकांना शान आहे, ते आले ना आमच्याकडे आले ना, मग आम्हाला सांगितलं ना त्यांनी, तुमचं असं असं झालं, तुमचं तसं तसं झालं, ही भविष्यवाणी सांगितली, ती भविष्यवाणी सांगितली. भविष्यवाण्याच्या मागं पळू नका. आमेन. 17 ठिकाणी पळू नका. स्थिर व्हा. बाप जो बापच असतो, Praise बापाचं the खा. Lord. आणि बापाच्या इथं कसं राहा, विश्वास सगळं राहा. चांगलं. इमानाने राहा. म्हणा इमानाने राहा. इमानाने राहा. म्हणा उदाळा पुत्र. उदळ्या करा पुत्र. उदाळा पुत्र. असं करा. उदळ्या पुत्र. हे काय उदाळा पुत्र? उदळ्या पुत्र. 2 मुलं होते त्याला. 2 किती मुलं होते? 2 मुलं होते. उदाळा पुत्र लहाना गेला, उधळा. उधळून टाकला पैसा. तरी रिटर्न आल्यानंतर बापाने त्याला अंगठी घातली, कपडे घातले, त्याचं जगा स्वागत घातला. केलं, त्याला आशीर्वादित केलं. Praise the Lord. पण मोठा काय म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी माझ्यासाठी काहीच काहीच करीत नाही नाही. केलं. त्याच्यासाठीच केलं. त्याच्यासाठीच अरे करून राहिले. तो बाप म्हणतो, अरे तू माझ्याजवळ रोज आहे, हे सगळं तुझंच आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही सगळं काय करता, Praise the Lord. रोज ते कोणाचं आहे? तुम्ही जे काय करता ते तुमचंच आहे. Praise the Lord. तुम्हालाच हालेलुया. आशीर्वाद आहे. आमेन. बरोबर आहे का नाही? हालेलुया. हा? कोणाचं आहे?
आमचं तुम्ही इथं राहतात ते कोणाचे आमचंच आहे. म्हणा माझ्या बापाचे. माझ्या बापाचे. माझ्या बापाचे म्हणा. माझ्या बापाचे. कोणाच्या बापाचे? माझ्या बापाचं. माझ्या बापाचे. इथं तुम्हाला काय आशीर्वाद नाही का? आहेत, मग खूप कशाला आहेत. दुसरीकडे जायचं? काय करत हा? उदळ्या पुत्र्या का तुम्ही दुसरीकडे जायला? हा? आशीर्वाद म्हणा मी खरं गुरु लेकरू आहे. मी खरं करू लेकरू आहे. आणि उदळ पुत्र झाला असेल तर माफी मागा बापाला. बापाला माफी मागा, क्षमा मागा. तो बाप तुम्हाला काय देणार आहे? तो बाप तुम्हाला जगा घालणार आहे. तो बाप तुम्हाला काय करणार आहे? आणखी घालणार आहे. तो बाप तुमच्यासाठी काय करणार आहे? बिर्याणी करणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण की दोन्ही पुत्र कोणाचे आहे? बापाचेच आहेत. बापाचे. प्रेज द लॉर्ड. अजून इथून लोक गेलेले आहेत. येतील. पण परत आले तुम्ही का त्याला हाकलून देणार आहे का? नाही. आ? कारण की तो माझा उदाळा पुत्र आहे. त्याला जाणीव झाली परमेश्वराने त्याला जाणीव झाली. टोचलंय. Yes. त्याला कोणी टोचलंय? परमेश्वराने. परमेश्वराने त्याला टोचलंय आणि टोचून त्याला इथं आणलेलं आहे. आणि जे लोक इथं आहे ते पण कोणाचे आहे? बापाचे आहे. जे लोक उदाळ्या पुत्रासारखे बाहेर गेलेले ते पण कोणाचे आहे? बापाचे आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दोघांना पण आशीर्वाद आहे. दोघांना पण. म्हणा दोघांना पण आशीर्वाद. दोघांना पण आशीर्वाद. जे देतात ते आशीर्वादित आहे. आमेन. जे शीख भरून देतात ते पण आशीर्वादित आहे. जे देवाची संपत्ती बाहेर घेऊन उदळ्या पुत्रासारखं सांगते. उदळ्या पुत्र लक्ष केंद्रित करा सगळ्यांनी. उदळ्या पुत्रासारखे जे लोक देवाचं घेतात, बापाचं घेतात, बाहेर उडवतात, पण त्यांना पाश्चाताप होतो, ते परत रिटर्न येतात, त्यांच्यासाठी पण आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मग काय करायचं? बापाचं घर सोडायचं? नाही. हा? नाही. हिंडत बसायचं का? बिल इथं खायचं आणि बाहेर फाडायचं का? काय नाही फाडायचं, इकडंच फाडायचं. दशमांश कुठं आला पाहिजे? देवाच्या मंदिरामध्ये. प्रेज दान द कुठं लॉर्ड. आलं पाहिजे? देवाच्या मंदिरामध्ये. काय करायचं असलं बसा खाली. काय करायचं असलं तर कुठं करायचं? इथंच करायचं. इथंच करायचंय. प्रेज द लॉर्ड. कुठं करायचंय? इथंच. आता बघू आता प्रार्थना झालं कोण काय करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Yes. आता चला किल्लीकडे या. 1:18 वाचा. प्रकटीकरण 1:18. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या मी मेलो होतो तरी पहा मी आम्ही युगानुयुग जिवंत आहे. पुढं मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ला मरणाच्या. अधोलोकाच्या. मरण कोणाच्या हातात आहे? देवाच्या. तुमचं आणि माझं मरण कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या. अधोलोकाच्या किल्ल्या म्हणजे कोणत्या किल्ल्या? नरकाच्या. नरकाच्या किल्ल्या. हा माझ्या माझ्या जवळ आहे. माझ्या जवळ आहे. म्हणून जे तू पाहिले ते जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या. माझ्या जवळ आहे. हा त्याला मला पण वाचू दे. थांबा अजून किल्ला सांगतो तुम्हाला. मग ते कृषी वर्तमान 16:19 वचन वाचा फास्ट मध्ये. कोणी लोक कृषी मी तुला वर्तमान. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात मी देईन. तुला स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या देईल. काय द्या? काय दिलंय? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्यात. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या आपल्याकडे दिल्या. आपल्याकडे दिल्या. मी ज्याच्याकडे पाहिजे स्वर्गाच्या स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या माझ्या जवळ दिल्या होत्या. मजा नाही आया. मजा नाही आहे. काय दिलं? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या. चिकन लेग पीस खाल्लं. किती मस्त आहे. शेजारच्याला डाकर सुद्धा देणार नाही. त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. अजून तो तिकडे पाहायला आला अजून तिकडे तोंड करतील. तू काय खातो दुसऱ्यांना पण दाब घेत नाही. काय दिलंय? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. काय दिलंय? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. अरे पावर आहे का नाही काही? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. हा, कोणची चावी तुमच्याकडं? स्वर्गाच्या राज्याची काय आहे? चावी दिलेली आहे. अशी तशी चावी नाहीये. सोन्यात टाकीने लॉकरची चावी नाही. स्वर्गाच्या राज्याची काय दिलेली आहे? चावी दिलेली आहे. द्या. काय दिलंय? तुम्ही भिकाऱ्यावानी देतात दान दशमान. काय दिलंय तुमच्याकडं? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या. काय दिलंय? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. कोणची किल्ली आहे तुमच्याकडं? स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. आणि आपण लावित बसतो कपाट्याची किल्ली. काय देवाकडून घ्यायचं तिथं भरायचं. इकडं आणायचं नाही. उदाळा पुत्रासारखं करते.
कस काय आशीर्वादित नाही होणार भेटणार. हा? काय केलं होतं? आम्ही काम केलं, आम्ही असं केलं. अरे तुला ताकद कुणी दिली? देवाने. हा बोला ना. परमेश्वर. काही लोक मरतात, आहे का ताकद त्यांना? अरे तुला काम करायला देवाने ताकद दिलेली आहे. देवाने तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या. तू काय देतो देवासाठी? Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Yes. काय देतो आपण? आपलं घर भरतो, लॉकर. आजही तुमच्या नावावर कितीतरी पैसे असतील, आहे का नाही? 50 रुपये असले तरी हा म्हणा, लाज वाटू नको. किती लोकांच्या बँकेमध्ये पैसे आहेत? हे बघा सीसीटीव्ही चालू आहे बरं का, लय मार पडेल मग तुम्हाला वरून. ते पैसे सुद्धा काय होतील माझ्या पण आहे. माझ्या बँकेत पण आहे. हे लहान लेकरांचे नाही का? त्यांची कसली आहे? लहान लेकरांचं काही ते एक पोस्टामध्ये पैसे आहेत का? Joint. चालू आहे का कोणाचं? आहे की नाही? आहे का नाही? आहे. मग काय म्हणलं तुम्हाला मी? तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. हा, परमेश्वर तुम्हाला सगळं देतो, पण Yes. आपण काय करतो? आपण त्याच्याकडून घेतो, लपून ठेवायचं. तिकडे ठेवतो. सुकन्या कन्या घातले तिच्यात पैसे, हा हे बँकेचं खातं घातले तिथे पैसे, अमुक अमुक कोणची स्कीम आहे तिथं लगेच हा FD करतात. FD करतात, अजून काय करतात? ते पावती करतात. इकडं काय आणलंय तुम्ही? लक्ष द्या आता माझ्याकडे बघा. तुम्ही काय आणलंय इकडं? जमिनीत पैसे घालून ठेवलेत, घराला पैसे लावलेत. काय आणलंय तर तुम्ही? या घराकडे कोण लक्ष देणार आहे? Praise the Lord. तुम्ही पैसा देवाचा चोरलेला आहे, तुम्ही चोर आहे. वाचा मला की 3:8 वाचा. मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. असे असून तुम्ही परमेश्वराने तुम्हाला दिलंय आणि तुम्ही देवाला काय केलेलं आहे? ठकवलेलं आहे, तुम्ही चोरी केलेला आहे. म्हणजे तुम्ही बापाचा पैसा घेऊन उधळ्या पत्रासारखं उधळला. उधळला. तुम्हाला दिलाय आशीर्वाद, तुम्ही लपून ठेवलाय. आणि लपून ठेवलेलं बी काय कामाचं नाही. मला लपून ठेवलेलं बी काय कामाचं ठेवलेलं नाही. बी काहीच कामाचं नाही. हे आशीर्वादित नाही. मला आशीर्वाद करा, आशीर्वादित नाही. इथं मला की मध्ये सांगितलेलं आहे तसं वचन आशीर्वादासाठी. काय म्हणलं त्या वचनामध्ये? मनुष्य देवाला ठकविल काय? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. तुम्ही तर मला ठकवले. असे असून तुम्ही म्हणता असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला अरे ठकवले कोणत्या आहे? बाबतीत टाकवलं? देवाला विचारतोय. आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही आराधना करतो, देवा आम्ही तुला कुठे टाकवले? म्हणा तुम्ही आशीर्वादित नाही. तुम्ही आशीर्वादित. म्हणा असे लोक असे लोक आशीर्वादित नाही. आशीर्वादित नाही. तुम्ही तुमच्या बँका भरल्यात, तुम्ही तुमच्या FD भरल्यात, तुम्ही शेतीला पैसे लावले, तुम्ही प्लॉटला पैसे लावले, तुम्ही काय काय केलं? हे सगळा देवाचा पैसा तुम्ही इकडे घालवलाय. तुम्ही आशीर्वादित लोक नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्यामध्येच मला की 10 मध्ये वाचा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हाला देतो. आशीर्वाद कुठे आहे? आशीर्वाद देवाकडं, देवाच्या भांडारात आकाश कपाटामध्ये. तुमच्यासाठी आकाश कपाटे खोलणारी. Praise the Lord. काय? आकाश कपाट. हा, चला आकाश कपाट. दोन्ही हात करा. आकाश कपाट. अरे करा ना दोन्ही हात. आकाश कपाट. नुसतं पोचारा नका मारू. आकाश कपाट. आमेन. आकाश. आनंद वाटतो ना? आनंद वाटतो ना? येस. काय जाणार आहे? आकाश कपाट. आकाश कपाटे खोलून तुम्हाला काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. जे लोक देवाला देतात ते लोक कसे आहे? आशीर्वादित आहे. बँका भरा, बँका भरा, पण देवाचं देऊन भरा. आमेन. FD भरा, पण देवाचं देऊन भरा. काय तुम्हाला पावत्या करायच्या तर करा, पण देवाचं देवाला देऊन काय करा? भरा. Praise the Lord. एक आंटी होत्या, प्रेस लॉर्ड. त्या आंटीने बचत गटाचे पैसे काढले बरं का. बचत गटाचे पैसे काढले, 20,000 रुपये काढले आणि 20,000चा दशमांश इथं आणला. पण परमेश्वराने काय केलं माहितीये का? खूप शेती त्यांची केली. स्वतःची शेती त्यांना मिळाली. आमेन. कोणाची शेती मिळाली? स्वतःची. स्वतःच्या शेतीवर ते तिथं मालक झालेले आणि आज त्या ठिकाणी मध्ये राहत आहे. राहते. आमेन. आमेन. कुणी केलं? देवाने. देवाचं भरलं. ती म्हणल्या आता मी ऋण काढू राहिले आणि मी देवाला देऊ राहिले.
पण माझं असं म्हणणं आहे, देव आपल्याला कर्ज घेणार नाही, नाही बरोबर. कर्ज देणारं बनवलेलं Praise the Lord. आहे. ती आमेन. वेळ आपल्याला येणारच नाही कर्ज काढायची. आमेन. Yes. प्रेस लॉर्ड. काय होणार आहे, काय म्हटलं त्या वचनामध्ये? आकाश कपाटे आकाश उघडून. कपाटे तुम्हाला आशीर्वाद, तुम्हाला माहितीये का ह्योच आशीर्वाद कोणाला मिळाला? म्हणा अब्रामाला मिळाला. आम्हाला मिळाला. अब्रामाने सगळ्या लुटीचा दशमांश कोणाला दिलेला आहे? याजकाला. मलकसदेक याजक होता, त्या याजकाला दिलेला आहे. पण अब्रामामुळे आज काय झालेलं आहे? इस्रायल झालेला आहे. इस्रायल म्हणजे काय आहे? आशीर्वादित आहे. इस्रायल म्हणजे काय आहे? आपण पाहतो इस्रायलने बॉम्ब टाकला. खूप इस्रायल आशीर्वाद. इस्रायल एका झाडावर 8 फळं काढते, 12. 12 12 फळं काढते. हे 12 फळं कुठे आहे माहिती आहे का? बायबल मध्ये. जीवनाचे जी नदी आहे ना, त्याच्या जवळ त्या लावलेलं नदी झाड आहे. जवळ लावलेलं त्या एका झाडाला 12 प्रकारचे फळ येतात. हे कशाचं चिन्ह आहे? अब्रामाने पेरलेलं आहे. तो त्याचा खानदान पिढ्या पिढ्या काय होत आहे? आशीर्वादित होत आहे. आमेन. आपण देवाचं घेतो, चोरतो, म्हणून आपण आशीर्वादित नाही. चोरायचं का आजपासून? नाही चोरायचं. लेकरांना कळलंय का? लक्ष दे. Yes. कळलंय का तुम्हाला? आमेन. Yes. हा, तुम्ही पण दशमांश द्यायचा, तुम्ही पण पेरायचंय, तुम्ही आशीर्वादित होण्यासाठी. Yes. प्रेस द लॉर्ड. आपल्या आई बापांनी काय नाही पेरलं, आपण पेरायचं. आपण पेरायचंय. Yes. देव तुम्हाला देतोय, चांगलं चांगलं शिक्षण देतोय, चांगले चांगले कपडे घालायचे, स्वतःला चांगले कपडे घ्यायचे, नातेवाईकाला चांगलं घ्यायचे. पाळक दिसला का त्याला गायब, त्याला कचरा कपडे आणतात. असं करायचं का? नाही. खूप वाईट गोष्ट आहे ही. तुम्ही जेवढ्या पैशाचे कपडे घेतात ना, त्याच्या डबल सेवकाला कपडे घ्या. प्रेज द लॉर्ड. असं आयराचे कपडे आणून देऊ नका, Yes. असं बोगस आणू नका तुम्ही. Yes. मी सुद्धा तेच करतोय. उत्तम द्या. देवाचे सेवक उत्तम आहेत. Yes. कमून आहेत, देवाची सेवा करतात ते. आणि देवाच्या सेवकाला काय करायचं? चांगलं तेच करायचं, Yes. चांगलं तेच पेरायचं. बहिणीला करताना काय सांगा बरं? बहिणीला 100 रुपये दोन पाकिट देतात का? नाही जाणार. गळ्यातलं गाण ठेवतील, पण तिला फ्रीज घेऊन देईल. आणि सेवक आलाय, त्यांचा बर्थडे असला तर काहीच नाही, विश सुद्धा नाही करणार. असं पाहिजे का? उत्तम ते करा. तुम्हाला सांगतो, काही काही लोक असे आहेत, पाळक लोकांना गाड्या घेऊन दिलेल्या आहेत. कोणासाठी केलं? सेवेसाठी. हा? सेवेसाठी. कोणासाठी केलं? सेवेसाठी केले. आपण केलं तर लगेच कशाला करायचं? नका करायला, जाऊ दे, मरू दे त्याला. हे लोक शापित आहेत. कोणचे लोक आहेत? आशीर्वाद. शापित आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही कशी मंडळी असू द्या, पण मंडळी कशी पाहिजे? देणारी पाहिजे. Yes. Yes. बोला ना, काय देणारी पाहिजे? मजबूत पाहिजे म्हणजे. चाव्या दिल्यात तुमच्याकडे, तुम्ही राजमहालातले लोक आहेत. आमेन. अरे हाय का नाही? आमेन. आम्ही तर आलो पाहिजे. कोणच्या आमेन. राजमहाल. कोणच्या किल्ल्या दिल्यात तुम्हाला? का नरकाच्या किल्ल्या दिल्यात का? अधोलोकाच्या किल्ल्या दिल्यात का तुम्हाला? स्वर्गाच्या. नरकाचे किल्ले आहेत का तुमच्याकडे? नाही, स्वर्गाचे. स्वर्गाचे कोणच्या किल्ले किल्ल्या आहेत ब्रदर? बोला ना, आवाज. स्वर्गाच्या किल्ल्या. वाचा ते वचन. मी तुला स्वर्ग मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ले दी. तुम्हाला ह्या किल्ल्या तर भेटल तुम्हाला, लॉकरच्या ह्याच्या त्याच्या सगळ्या, पण तुमच्याकडचे किल्ले आहेत ना, स्वर्ग मी राज्य. तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. आणि पुढे Praise काय the म्हणलं? Lord. आणि जे काही तू पृथ्वीवर बांधशील जे काही पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. स्वर्गात बांधले जाईल. आणि जे पृथ्वीवर मोकळे करशील पृथ्वीवर मोकळं करेल. स्वर्गात मोकळं केलं जाईल. आमेन. आमेन. हालेलुया. आजपासून म्हणा, मी सगळे मार्ग खोलतोय. आमेन. म्हणा, घराचे मार्ग खोलतो. अरे बोला ना. घराचे मार्ग खोलतो, पैशाचे मार्ग खोलतो, इस्टेटचे मार्ग खोलतो, संपत्तीचे मार्ग खोलतो, ज्ञानाचे मार्ग खोलतो, अभ्यासाचे मार्ग खोलतो, पास झालेल्याचे मार्ग खोलत आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. सगळ्या प्रकारचे मार्ग खोलतो. हालेलुया. सगळ्या प्रकार सगळ्या प्रकारचे मार्ग खुलले. सगळ्या प्रकारचे. सगळ्या प्रकारचे खुलले. सगळ्या प्रकारचे. सगळ्या प्रकारचे मार्ग. अरे मग बोला ना, सगळ्या सगळ्या प्रकारचे. प्रकारचे मार्ग खुलले. चावी आहे तुमच्याकडं, चावी आहे. खोला ना मग. म्हणा, मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. पास्टर लय प्रार्थना करतो, काय माहिती आशीर्वादित होत नाही. प्रार्थना करतो, नंतर काय म्हणतो? आशीर्वादित होत नाही. नाही. म्हणजे तू काय केलं? स्वर्गाच्या राजाची किल्ले काय करून टाकली?
बंद कुलूप केली, लावलं परत परत कुलूप तू लावतो. तू तुझ्या आशीर्वादाला काय लावलं कुलूप कुलूप लावून लावलं. घेतलं. आशीर्वादितच होत नाही मी वाटतच नाही. किती काम करते पैसेच राहत नाही माझ्याकडे संपून अरे किती काम केलं परमेश्वरानं मला यश दिलं हे काय खोललं तुम्ही तुमच्या हातात दिलेलं आहे म्हणा शेजारच्याला तुझ्या हातात दिलं हातात हात द्या मग तुमच्या हातात. करा अशा हातात हात द्या दोन्ही कोणी असं द्या अशा हा अशी दे. तुम्ही आशीर्वाद दिले. म्हणा सगळ्या चाव्या तुमच्याकडे पण तुम्ही चोऱ्या करता नाही नाही चोरी नाही केली. नाही काय म्हणलं जे काय तुम्ही पृथ्वीवर बांधाल स्वर्गात बांधलं नाही. शैतानाची सगळी शक्ती बांधून टाका आमेन. ती बांधली जाईल आमेन. सगळे शाप काय करा बांधून टाका. बांधून टाका आमेन. शाप तुमच्यावर काय करू शकत नाही मला मी आशीर्वाद देते सगळ्या आशीर्वादाच्या किल्ल्या तुमच्याकडे आहे हर एक प्रकारचं तुम्ही लॉक करू शकता तुम्ही काय करू शकता लॉक करू शकता तुम्ही उघड करू शकता आमेन हालेलुया सगळ्या प्रकारचं तुम्हाला प्रेज ताकद द दिली. लॉर्ड आमेन तुम्ही जे काय पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात स्वर्गात बांधले बांधले जाईल जाईल. तुम्ही जे काय पृथ्वीवर मोकळं कराल स्वर्गातून मोकळे केले स्वर्गात जाईल. मोकळे करणार केलं जाईल आमेन. देवा मला नोकरी भेटू द्या नोकरी भेटते नोकरीच्या मागं. नोकरीत जेवढा भेटतो पैसा तिकडेच काय इकडं आणतच नाही नाही. पेत्र काय पळून गेला का दोन्ही नाव घेऊन आता इशू आता मला काय गरज नाही तुझी चाललंय. चाललं मी धंद्याला. सगळे मासे घेऊन तो काय केलं ते सोडले. माशाच्या मागे नाही गेला येशूच्या तुम्ही मागं. माशाच्या मागे पळू नका म्हणा शेजारच्याला माशाच्या मागे पळायचं नाही. माशाच्या मागे पळू नका त्याला पिठाच्या मागे पळू नका नाही. कापडाच्या मागे पळू नका अभिषेकाच्या मागे पळू नका कशाच्या येशूच्या- मागे पळा येशूच्या मागं पळा. नाही, येशूच्या मागे आमेन. Praise काही the Lord. लोक पास्टरच्याच मागे पळून जाते हम्म. त्याला रस्ताच भेटत नाही कुठं जातो काय माहिती ते पास्टर सोडी तर ते पास्टर आशेचे त्याची खोड काही जिरत नाही त्याची खोड काही जात नाही हम्म. हिंडत राहतो तो ती स्टोरी दाखवली ना तुम्हाला मी कसं? हम्म. त्याची जड कशाशी नाही आहे पक्क नाही त्याचं मुळ जमिनीवर जमिनीशी गेलेलं नाही नाही. तुम्ही इथं येतात ना तुमची जड इथंच मुळवली पाहिजे आमेन हालेलुया म्हणा मुळ मुळ पॅक इथं झालं. पॅक झाले पाहिजे इथं पॅक झालं पाहिजे इथं पॅक झाल्यानंतर काय होणार आहे तिथंच झाड राहणार झाड तयार होणार आहे झाड फळ येतील झाड तयार झाल्यानंतर काय उगणार आहे फळं. हा अरे फळ कसं काय येणार आहे आधी फांद्या येतील ना फांद्या फळं. फांद्या येणार आहे आणि फांद्या आल्यानंतर काय होणार आहे फळ लागणार आहे. आमेन. तुम्ही म्हणता मी मीच करीन. मीच फळ आहे असं चालेल का पहिलं तुला काय व्हावं लागेल मूळ व्हावं मूळ लागेल. व्हावं. मूळ व्हावं लागेल हम्म. जेव्हा मूळ वाहतान मूळ झाल्यानंतर खोड होईल आणि खोड झाल्यानंतर फांद्या झाड फांद्या होईल. म्हणजे काय तुमच्याद्वारे लोक उभे राहतात Praise the Lord. आमेन. इथे लोक काय घेऊन येणार आहे फळ फळ घेऊन येणार. आता मी समजा झाड झालो इथं आता मूळ आहे मी मुळाचं काय झालो झाड. झाड झालो झाडाच्या नंतर काय उगवले आता तुम्ही फांद्या आल्या फांद्या आता फांद्यांनी काय फळ करायचंय द्यायचंय. फळ. फळ आणायचे Praise the फांद्याने Lord. लगेच फांद्या म्हटले पण आता मी फांदी झाले मला फळ आलं आता मुळाचं माझं काय घेण्याचं नाही मला आता ह्या प्रार्थनेच्या ठिकाणाचं काय घेण्याचं नाही काय काय लोक असेच आहेत इथं येतात सगळं काय होतात आणि गायब होते तिकडे सेवा चालू करतात तसं पाहिजे का नाही. कोणाच्या कनेक्ट मध्ये पाहिजे मुळाच्या. बोला ना म्हणा मुळाच्या कनेक्ट मुळाच्या connect पाहिजे. फांदी जर तुटली म्हणा तुटली फांदी तुटली फांदी फांदी वाळून तुटल्यानंतर जाते. फांदी पण वाळून जाईल जाळून त्याचं टाकायचं. फळ पण आणि वाळून फळ पण काय होईल वाळून वाळून जाईल. जाईल. जे तुम्ही आता इथं काय आहे स्थिर आहे. फांदे. स्थिर आहे मुळामध्ये तुम्हाला तुम्ही लोक तुमच्याकडे येतात त्याचा अर्थ तुम्ही आणत नाही मुळाचा सपोर्ट आहे. मुळाचं सपोर्ट आहे मूळ काय करतंय खालपर्यंत गेलंय मूळ न्यूट्रल. काय करतोय मी प्रार्थना करतोय आराधना करतोय उपास करतोय रडतोय मुळाला किती सहन करायला लागतं माहितीये का तुम्हाला कधी कधी त्याला पाणी भेटत नाहीये त्याला कधी कधी त्रास होत आहे कधी कधी व्याजना होत आहे पण तो काय करत आहे तो फांद्याला काय देत आहे पाणी पुरवत आहे आणि फांद्यानंतर काय करत आहे तो फळाला पाणी देत आहे आमेन हालेलुया. आजही फळामध्ये काय निघतंय आणि सगळ्या फळांमध्ये अरे बोला ना रस पाणी. असतं. पाणी निघतं का नाही निघतं. हा निघतं. कधी डॉक्टर म्हणतात फळं खा पचनासाठी चांगले असतात ते कमून त्याच्यामध्ये पाणी असतं हम्म. Praise the Lord. Yes. कट झालेले लोक कट व्हायचं की इथून नाही तुम्ही किती सेवा करा पण join तिकडचे मुळाशी जे फळ join कुठं आले पाहिजे फळ कुठं आलं पाहिजे त्या मुळाजवळ. झाडाला तिथं. झाडाला आले पाहिजे सेपरेट तुम्हाला लागणार नाही फळं फांदीला तुम्ही नाही जर लागणार. कट झाले ना असे चर्च मधून तुम्हाला सेपरेट फळं लागणार आहे. काही काही लोक बघा आत्याला विचारा हम्म. काही काही लोक काय परिस्थिती फळं लागतात का नाही. लागले तर कोणचे लागत आहेत किडके लागत आहेत किडके फळं. वाळून जाते. वाळून जातात ते. किडके फळं दुष्काळ. त्याच्यावानी ते निघून गेलेले त्यांच्यावानीच फळं राहते ते दुसरीकडे जातात निघून त्याच्याजवळ थांबत नाहीत
किडके फळ खिडके फळ. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. कोणाच्या कनेक्ट मध्ये राहायचं आपण? मुळाच्या मुळाच्या. मुळाला कोणाच्या कनेक्ट मध्ये राहायचंय? जमिनीच्या जमिनीच्या. आणि झाडाला कोणाच्या कनेक्ट मध्ये राहायचंय? मुळाच्या. आणि फांद्याला कोणाच्या कनेक्ट मध्ये राहायचंय? पूर्ण झाडाच्या. 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 फळाला कोणाच्या कनेक्ट मध्ये राहायचंय? फांदीच्या. फांदीच्या. किती लोक असं करायला तयार प्रेस आहे? द लॉर्ड. आमेन. तेव्हा ते लोक आशीर्वाद आमेन. देतील. कळतंय का तुम्हाला? Yes, praise the Lord. समजतंय का? शेजारच्याला होणं कळलं का तुला? कळलं का तुला? मग काय करायचं? उदाळा पुत्र व्हायचं का कोणता पुत्र व्हायचा? नाही. हा? जवळ राहणारा पुत्र. हा म्हणा मी आशीर्वाद मी आशीर्वादित आहे. अरे आता किल्ले दिलेत तर मी आशीर्वाद म्हणा ना. आशीर्वादित आहे. अरे संशय लोकांना. काय मी माहिती? प्रार्थना केली आता काय माहिती होतं का? होतं का नाही काय माहिती आता. तुम्हीच बांधले तुमचे मार्ग स्वर्गाचे. तुम्हीच काय केलं? स्वर्गाच्या दरवाजा बंद करून घेतलाय तुम्ही. तुम्ही उघडायला तयार नाही. अरे आजपासून सगळे बेशुमार आशीर्वाद Praise the मिळाले. Lord. आमेन. त्या आशीर्वादाला तोड नाहीये. आमेन. देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद